होती इयत्ता पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांची नव्याने एंट्री कशी करायची याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो सुरुवात करूयात. आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्याही एक प्रकारचे ब्राउझर ओपन करा, त्याच्या ॲड्रेस बारवरती युडॅश प्लस स्टुडंट असे नाव टाका. टाकल्यानंतर युडॅश ही टॅब येईल. या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर लॉग इन फॉर ऑल स्टुडंट्स या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर महाराष्ट्र सिलेक्ट करा. गो वरती जावा आणि त्यानंतर पुन्हा स्टुडंट मॉड्यूल लॉग इन वरती क्लिक करा. या ठिकाणी आपल्या शाळेचा युडॅश कोड टाका आणि पासवर्ड टाका आणि साइन इन करा. साइन इन केल्यानंतर करंट अकॅडमिक इयर 2026-27 ही टॅब दिसली पहा. या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा ह्या असे जे काही पॉपअप या ठिकाणी त्यांना क्लोज करा. क्लोज केल्यानंतर या ठिकाणी बघा सुरुवातीला स्कूल डॅशबोर्ड याच्यामध्ये क्लास 1 येईल पहा. क्लास 1च्या वरती टॅबवरती क्लिक केल्यानंतर ऍड स्टुडंट ही टॅब येईल पहा. ऍड स्टुडंट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, विद्यार्थ्याची नव्याने एंट्री करायची. तर त्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी अवेलेबल कुठं म्हणजे कुठून नाव नोंदणी झालेली आहे का हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकावा लागेल. काय म्हणजे दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेतात आणि आपल्या शाळेमध्ये येऊन सांगतात की आजचा प्रवेश कुठेही झालेला नाहीये, तर तशा वेळेस त्या विद्यार्थ्याची आपल्याला अवेलेबिलिटी कुठं आहे का हे बघता या ठिकाणी बघता येतं. तर या ठिकाणी बघा या विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकला. गो वरती क्लिक केल्यानंतर द आधार नंबर इज नॉट मॅप्ड टू एनी स्टुडंट, तर हा या विद्यार्थ्याची आपल्याला या ठिकाणी नोंदणी करता येईल. तर या ठिकाणी पूर्ण नाव, विद्यार्थ्यांचं नाव, तसं जेंडर सिलेक्ट करा. डेट ऑफ बर्थ टाका. वडिलाचं नाव, पालकाचं नाव, त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार नंबर. त्यानंतर आधारवर जो नाव आहे, जे नाव आहे की नाही ते नाव या ठिकाणी पुन्हा टाईप करा. प्रवेश दिनांक टाका. पालकाचा मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. पुन्हा एका ठिकाणी या ठिकाणी ऑल्टरनेट नंबर असेल तर टाका, तो नसेल तर काय अडचण नाही. त्यानंतर हा विद्यार्थी CWSN कॅटेगरीमध्ये येतोय का, CWSN आहे काय, अपंग आहे काय, तर तो विद्यार्थी नाही, त्यामुळे मी नाही करून सेव्ह करताय. सेव्ह केल्यानंतर आय ॲग्री केल्यानंतर या ठिकाणी ह्या ज्या टॅब दिसतील का नाही त्या सर्व बॉक्स पॉपअप बॉक्स आपल्याला एका ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी बघा या विद्यार्थ्याची नव्याने नोंदणी झालेली आहे. पुन्हा दुसरा विद्यार्थी ऍड करायचा असेल तर ऍड न्यू स्टुडंट या टॅबवरती जाऊन तुम्ही नाव नोंदणी करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो या संदर्भात आपल्याला कोणत्याही स्वरूपात शंका असेल तर आपण कॉमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.